हॅलो पीपल, तर डेली ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून नमस्कार. तर आज माझं दुसरा ब्लॉग आहे. तर आज मी भाजी आणायला चालले माझी दीदीसोबत. तर चला सॉरी तर गाईज आम्ही चाललोय भाजी मार्केटला. तुम्ही बघा तर पीपल आम्ही चाललोय भाजी मंडईमध्ये. हे बघा माझी दीदी. दीदी हाय कर. हॅलो गाईज, खूप ट्रॉफिक भरलेली आहे तर आम्ही इथे चाललोय. तर गाईज आलेली आहे भाजी मंडई. तुम्ही बघा तर आम्ही इथं फुलच्या मार्केटमध्ये आलोय. तर फुल खरेदी करणार आहे उद्याच्या पूजेसाठी. तर काय काय लागते ते बघूया आपण. माझी दीदी उतरतीये. तर बघा किती फ्रेश फुलं आहेत. तर आम्ही घेणार आहे. तर इथं दीदी विचारते फुलं वगैरे. तो फुलवाले काका 50 रुपये पावशेर बोललेले. तरी पुढे बघू. चालू आहे दुसरीकडे. आणि फळ कितीला बोलले? 50 रुपये पावशेर फुलं. तर रस्ता क्रॉस करायचं. मी रस्ता आम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये आलोय म्हणजे तिथं कुठला घेतला? काय बघते? घेतीये का तू? दीदी घेतीये. तर दीदीचं मुकुट वगैरे बघतीये. फायनली गाईज दीदी घेतलेली आहे. तर दीदी चॉईस करते कुठलं घ्यायचंय काय. खूप सारे तसं फ्रेश आहे पण 50 रुपये म्हणल्यामुळे. दीदी किती बोलले ते? 50 बोलल्यामुळे दीदी जरा नको म्हणते दीदी. आजूबाजूला पण आम्ही असंच फिरत येत होतो तर बलूनवाला पण चाललाय. खूप असं फुलांच्या मार्केट जात झाले पण सगळीकडे फुलं तेवढेच सांगतात. आता बघू आपण दीदी घेते का नाही. कमी कर ना मग, वाढलेलेच सगळे ऍपल. तर दीदी म्हणते कमी कर. तर ते काका म्हणतात नाही. तर दीदीचं तोंड बघत कसं झालं. काय बोल पटकन काहीतरी. ऍपल बघ जरा चांगलं. तर दीदीने मला हे ऍपल बघितलं सांगितलं. तर बघा कसा आहे ऍपल. मला मागितलं मी दिलं. तर दीदीचं म्हणणं काय सगळे ऍपल खराब आहेत पण तिला घ्यायचंय. दीदी हे बघितलं पण एक आहे चांगलं. बघितली दीदीला पसंत नाहीये तर आम्ही दुसरीकडे चाललोय. तर गाईस दीदी तर दुसरीकडे चाललीये. तिला पसंत नाही पडत. ही माझी दीदी आहे ना खूप म्हणजे खूप असे हे करते. दीदीला असं पटत नाही. दीदी म्हणते की माझ्याच ह्याच्यासाठी. दीदी का तू अशी केली? दुसरीकडे पण होतं ना चांगलं. मग घेऊ ना तिकडनं. हा मग तू तिकडनं इकडे का आली? जरा ब्लॉग मध्ये बघून बोल ना. बोल. मला नाही आवडलं तिकडनं. दीदीला नाही आवडलं म्हणे गाईच. काका फुलं कशी? तर ती फुलं विचारते ते काका. पावसाळ्यात घ्यायचे का फळं? गाईज ऐकलत का? पावशेरच घ्यायचे फळं अशी दीदी म्हणाली. तिला म्हणायचे फुलं तर ती फळं म्हणतीये. काय करायचं? पावसाळ्यात किती बघायचं का? तर कधी आपण- नाही आणत का? अर्धा किलो. अर्धा किलो. तर गाईज 80 रुपये पावशेर. सॉरी अर्धा किलो म्हणतायत त्या फुला. तर बघू आता देतात की नाही. तुझं काय म्हणणं आहे? देतील का ते? 80 रुपये अर्धा किलो. हा त्यांना म्हण ना 70 रुपये किंवा 60 रुपये अर्धा किलो. एकदा बोलून बघ. बघू काय म्हणतात. तुझं ऐकतील का नाही. ऐकलं तर ते तुझ्यासाठी बरंच आहे. सरळ ते काका नाही म्हणत आहे गाईज. अर्धा किलो 70 नाही लावा. घेतायत.
हो गाईज देत आहेत. ऐकले का तुझं? तर गाईज दीदीने घेतलेलं आहे फायनली. तर ती त्याच्यासोबत गजरा देखील घेतली आणि आता परत गजरा बघते. का गजरा बघते परत? का पण घेतली आहेस ना तू? हो तर बघू. तर आता मी चालले चालत ती इथं घेते फळं फायनली. तर बघा कशी घेते ती फळं. ट्रॅफिक बघा इथं काही ट्रॅफिक आहे. आणि मला आपलं हे घेऊन थांब म्हणून अशी बोलली. फायनली गाईज दीदीने घेतलं फळ. तर तुम्हाला बोलू मी, मला तर थांबून थांबून खूप कंटाळा आहे तरी मी ऍडजस्ट करते. घेतली का दीदी? दीदी माझं काय घेतली का? फायनली आम्ही इथून चाललोय. दीदीला पटलं नाही त्या बाईचं, सॉरी आजींचं फळ, तर आम्ही दुसरीकडे चाललोय. तर जाई चाललोय आम्ही. तर दीदीला किती राग आले त्या आजींनी 30 रुपयाला फळं नाही दिली म्हणून. तर खरंच दीदीला खूप राग आलाय म्हणून दीदी गाडी इतकं फास्ट घेऊन चालली की मी स्वेटर घालून सुद्धा मला थंडी वाजतीये. फायनली गाईज दीदी आता कुठे गाडी आरामात चालवते. का कारण माहितीये? कारण की ते रेड झोन आलाय म्हणून ट्रॉफिकला थांबलोय. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलोय मार्केटमध्ये. तर बघू दीदी काय करते. म्हणजे अजून पोचायचंय, सो गाडीवरच आहे आम्ही अजून. दीदी गाडी चालवते. दीदी गाडी चालवते तर मला एक गाणं आठवतंय, पैदल चल रहा हूं. गाडी काय आहे मला माहित नाही, जेवढं आलं मी तेवढं म्हणते. दादा बघू खरंच आम्ही फायनली पोहोचतोय का नाही तिथं. कधी ती गाडी थांबवणार आहे की असंच चालवत जाणार आहे माहित नाही. चालवती तर आहे तर नो गॅरंटी आहे थांबवायची. पण आता तिला फळं घ्यायचे म्हणलं तर तिला थांबावं तर लागेलच. तर ती चालवतीये गाडी. तर थांबवल्यावर बघू आता थांबू. फायनली गाईज थांबू. फळं कशी आहेत म्हणजे 60 रुपये. आणि केळी? केळी 40 रुपये. 40 रुपये डझन. गाईज आमचं घेऊन झालेलं आहे. एवढं माझ्या हातात दिले दीदीने पकडायला, पकड म्हणून. तर मी पकडलं तर आम्ही गप गुमानं घरी चाललोय. दीदी खूप वैतागली आहे. आणि काय का वैतागली माहितीये का? दीदी गाजर विचारली एका माणसाकडे. त्यांनी एकाने सांगितलं 30 रुपये किलो, एकाने सांगितलं 30 रुपये किलो. तर ते हलव्यासारखे नव्हते म्हणून दीदी ते दुसरीकडे गेली ते सोडून. तर दुसऱ्यांनी काय सांगितलं 30 रुपये पावशेर आणि 30 रुपये अर्धा किलो. तर ते दीदीला पटलं नाहीये म्हणून दीदी म्हणते आता आपण गप गुमानी गेलेलं बरं आहे. तर बघू दीदी खरंच गप गुमानी घरी जाणार आहे की अजून काही करणार. तर मी बघतीये. तर बघा तुम्ही हे बघा सुटली परत. गाईज फास्ट घेऊन चालली आहे. चिडली आहे खूप, म्हणजे खूप चिडली. कारण तिला खायचं होतं उद्या गाजरचा हलवा. तर ते तिला हलवा भेटला नाही म्हणून ती गाडी फास्ट घेऊन जाते. ती जरा गाजरवर काढती, सॉरी गाजरवर नाही गाडीवर काढती अशी ती म्हणाली. दीदी का काढली तू गाजरवर राग? एकदा बोलशील का इथं? काय आता मला गाजर नाही मिळाले, मी काय करू? म्हणून तू गाजरवर काढते, हो. गाडीवर काढते तुला. हो खूप वाईट झालं. असं नव्हतं करायला हवं. तर काहीच आम्ही सगळं झालंय आता आमचं. तर आम्ही घरी चाललोय. घरी पोचलोय. पार्किंग मध्ये गाडी लावतोय. जस्ट पोचलोय. तर घरात जाऊन बघू आपण दीदीचं टिंगा मस्ती. दीदी बोला. झालं का? हो. सामान घेऊन हे असं माझ्या हातात देऊ. येस. का असं केलीस तू? मग मला जे हवं होतं ते मला भेटलं नाही ना. म्हणून तू असं केलीस का? गाडीवर राग काढलीस का? आणि तू गाडीवर राग काढलीस ते काढली एवढ्या जोराने की फास्ट घेऊन आली आणि मला सगळं राग थंडी मला वाजली. हो. चल चल आता आता घरी. आपण बाळाला हे धर तुझं सामान जे तू माझ्या हवाली केलं. बघितलं का गाईज कशी माझ्या हातात देऊन ही बाई चालली. बघा आता चाललोय घरात. बघू आता सगळ्यांचे रिएक्शन. बघा
कोण दिसत तर नाहीये. मी ठेवते इथे हे माझं सामान सगळं. हाय का, दारही देखील लावलं नाही मी, दार लावते. तर बघू आता. बघा इथं कपडे गडी करायचे राहिलेत. आणि हे बघा इथं काय चाललंय. दीदी तुझं जे नाराज झाली त्याच्याबद्दल सांग ना दीदीला. भाषा तुझ्या मनातलं व्यक्त कर ना. सांगेल तुला दीदी. हे बघा इथं माझं बाळ कसं पडलाय खेळत. ऊ ऊ करतोय तो आत्याशी खेळतोय. तो विचारतोय आत्या तू फिरून आलीस का. आत्या म्हणली हो. आणि मला तर विसरून जातात हा हे लोक. मला सोबतच म्हणतात कुछ नहीं, तो देखून आगे क्या होता. तुला बघितलं की वेगळंच खुश होतो. इतकं शांत पडला होता. काय म्हणायचं तुला. चांगला बनवलं. मम्मी येडी झाली बघ जा. माझी येडीच होती ती आधीपासून. बघा काय आहेत का. अरे बोल ना काहीतरी. सांग ना तुझ्यासोबत काय झालं. ब्लॉग पुढच्या दिवशी. हो पण तू सांग आधी काय झालंय. दीदीला सांग. मला काहीच बोलायचं नाही. असं म्हणते. जाऊ दे. ह्याच गोष्ट येडी बाई. तर काहीच भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. तर मी हा ब्लॉग इथे संपलेला आहे. बाय बाय.